नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा, मी आता मातीची चूल म्हणजे मी नाही करणार आहे. माझी आई आली तर तिला छान चूल टाकून मागते. माझ्या आईला खूप मस्त चुली बनवता येतात, मला काही बनवता येत नाही. आता ती आलेलीच आहे तर माझ्याकडची चूल पण फुटली होती. म्हणजे विटायची आहे. मी म्हणजे पाणी गरम करते त्याच्यावर. आणि आत्ता म्हटलं छान स्वयंपाक वगैरे करायसाठी चूल पाहिजे होती एखादी, तर मी आता माती आणली. आता छान ही अशी बारीक करून घेते. असे ढेकलं वगैरे आहे याला तर याच्यामध्ये, तर हे चांगली आता बारीक करून घेते, गाळून घेते. नंतर मग माझी ही चूल कशी बनवते ते तुम्हाला मी दाखवते. माती गाळून घेतली आणि छान भिजवून घेतली. आता चूल टाकत आहे. आता विटा ही बघा, सुंदर अशी चूल माझ्या आईनं मला टाकून दिलेली आहे. ती जेव्हा चूल टाकत होती ना तेव्हाच मी व्हिडिओ काढणार होती, पण ती नाही म्हणे राहू दे, पूर्ण झाल्यावरच काढशील, म्हणून मग मी आत्ता काढत आहे. 2 उले केले आणि मधात चूल केली. तर छान वाटते की नाही. माझ्या घरी चूलच नव्हती, तिनंच एकदा माझं लग्न झाल्यावर टाकून दिली होती, पण ती आता फुटली. तर आता म्हणजे ती आलीच होती तर तिला म्हटलं मला एक चूल टाकून दे. आणि चुलीवरचं जेवण खरंच खूप छान आणि म्हणजे चविष्ट आणि रुचकर लागते, म्हणून मी चूल करून मागितली तिला. माझ्या घरी चूल आहे, त्याच्यावर पाणी गरम करते मी. तर ते माहिती आहे का, विटायची आहे, मातीची चूलच नव्हती, म्हणून मी तिला एक चूल करून मागितली. चांगली वाटते की नाही, मला कमेंट करून सांगा बरं, जमली की नाही. आणि एक इटोला पण बनवला फक्त पाणी गरम करायसाठी. तर चला मी दाखवते तुम्हाला. ही सिंगल चूल आहे जी पाणी गरम करायसाठी तिनं मला एक बनवून दिली. याला आमच्याकडे इटोला म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही तिनं बाहेर टाकली. चूल पण तिला बाहेरच टाकायची होती, म्हणजे ऊन लागते म्हणे, पटकन वाढते. पण मी म्हटलं जाग्यावरच टाकून दे, अजून मोडतोड व्हायची नेताना नाही का, म्हणून मी तिला हा इटोला बाहेर टाकून मागितला आणि चूल आतमध्ये टाकली. तर छान जमले की नाही दोन्ही. बघा, हा इटोला आहे आणि चूल दाखवते. ही चूल मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा.